नारायण म्हणजे काय? तर ज्या आरायण म्हणजे आरा म्हणजे बैलगाडीची असणारा, चाक म्हणजे ती आरा. ती आरा काय करते? त्या चाकाला फिरवण्याचं जे काम आहे, हे चाकाला फिरवण्याचं काम ती आरा करते. आरा इव रथनाभव सांगितलं शास्त्राने. रथाच्या नाभीमध्ये ज्याप्रमाणे आरा स्थित केल्यानंतर ते रथाचं असणारं चक्र ज्याप्रमाणे धावायला सुरुवात होतं, तसे आपण सगळे आरायण आहोत. म्हणजे काय? आपण सगळे धावतो. कशामध्ये? हे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. येणं जाणं येणं जाणं येणं जाणं येणं जाणं हा सगळा जो आहे 84 लक्ष योनीचा फेरा, त्यामध्ये आपण फिरणारे आपण सर्व आरायण. आणि तो नारायण तो याच्यामध्ये येत नाही, म्हणून तो न आरायण आहे. जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्याच्यापासून तो काय आहे? अलिप्त आहे. नारायण परो अव्यक्ता सांगितलं. गीतेचा पहिल्यांदाच भाष्य आहे. भाष्यारंभीच ते सांगून टाकलं. नारायण हा परह अव्यक्तात. हे अव्यक्त स्वरूपाचं जी सगळी जी माया आहे त्या मायेपासून तो परा आहे. म्हणून कसं? ज्याला मायेचा स्पर्श नाही तो नारायण, आणि ज्याला मायेचा स्पर्श आहे ते सगळे आरायण. संपूर्ण सगळे जे संसारी जीव आहेत ते आपण सगळे आरायण आहोत. आणि तो नारायण आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? ते नारायणाचं स्वरूप प्राप्त करण्याकरता म्हणून ही उपनिषद.